आज होणार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक आहे 26 एप्रिल 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. 3 दिवस 36 जिल्हे म्हणजेच काय, तर 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि आज पहिला दिवस आहे. आज एकूण 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. अत्यंत नवीन व लेटेस्ट अपडेटेड यादी आपल्याकडे आलेली आहे आणि सोबतच काही बहिणींना तर SMS पडायला देखील सुरुवात झालेली आहे, म्हणजे पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. चला तर चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज 3 दिवस 36 जिल्हे पैसे वाटप होणार आहेत. म्हणजे काय, तर आत्ताची सर्वात मोठी व जबरदस्त अपडेट देखील आपण म्हणू शकतो. आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु फक्त या महिला नेमकं कोणत्या असणार आहेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ते आपण जाणून घेणार आहोत. चला तर सर्वात प्रथम म्हणजे आज पहिला दिवस आहे. हो मित्रांनो, आजपासून सलग 3 दिवस म्हणजे किती, 26, 27 आणि 28 एप्रिल अशा पद्धतीने 3 दिवस सलग पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या खात्यावर पाठवले जाणार आहे, ते सुद्धा DBT माध्यमाद्वारे. तर आज पहिला दिवस असणार आहे आणि आज एकूण 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते वितरण केलं जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर आपण वळूया त्या 12 जिल्ह्यांच्या यादीकडे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो, सर्व जिल्ह्यांची नावे आपण तुमच्या समोर तुम्हाला दाखवलेली आहेत. यापैकी निवडक 12 जिल्हे आहेत की त्या 12 जिल्ह्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो वितरित होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. ते 12 जिल्हे तर आपण पाहणारच आहोतच मित्रांनो. त्याच्या अगोदर मित्रांनो 3 याद्या ज्या त्या आलेल्या आहेत. म्हणजे कोणती, पहिली यादी आज आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्याच्यानंतर दुसरी यादी सुद्धा तुम्हाला आजच सांगणार आहे आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, आणि तिसरी यादी देखील आजच आपण तुम्हाला सांगून टाकणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरण होणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर आपण वळूया आपल्या मेन अपडेटकडे. ती म्हणजे आज कोणते नेमकं 12 जिल्हे असणार आहेत, तर ते 12 जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊया. सोबत तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पैसे मिळणार ती देखील अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका व व्हिडिओ जर आवडत असेल ना, व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. तर मित्रांनो, पहिली यादी म्हणजे आज पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत, तर ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. सर्वात पहिला सुरुवात असणार आहे अकोलापासून. त्याच्यानंतर अमरावती आहे, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर आहे आणि त्याच्यानंतर हिंगोली आहे, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव व परभणीपर्यंत. म्हणजे आज एकूण अशा पद्धतीने 12 ते 13 जिल्ह्यामध्ये आज या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. आता उद्या कोणत्या पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहेत आणि आज या जिल्ह्यामध्ये किती वाजेपर्यंत पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आज ठीक 3:48 या जिल्ह्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवातच होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर दुसरा दिवस म्हणजे उद्या कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत, तर उद्या मिळणार आहेत मित्रांनो मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर. याच्यानंतर आहे मित्रांनो इकडे पुढे पाहिलं तर कोल्हापूर, पुणे या ठिकाणी उद्या पैसे येणार आहेत. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सांगलीपर्यंत उद्या पैसे जे आहे ते येणार आहे. त्याच्यानंतर परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते देखील तुम्ही जाणून घेऊ शकता. त्याच्यानंतर सातारा, सोलापूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, अहिल्यानगर, धुळे, परत जळगाव, नंदुरबार आणि नाशिक. तर अशा पद्धतीने एकूण पैसे जे ते वितरण होणार आहे. यामध्ये नागपूरसुद्धा आहे मित्रांनो. नागपूर जिल्ह्यामध्ये देखील परवा दिवशी पैसे जे ते वाटप वितरण केलं जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. आता मेन गोष्टकडे वळू आपण, ती म्हणजे कोणत्या महिलांना पैसे सर्वात अगोदर मिळणार आहेत व कोणत्या महिला वंचित राहणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर आत्ताच मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे आणि बैठकीच्या अंतर्गत अत्यंत प्रचंड असा मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तो म्हणजे काय, तर ज्या लाडक्या बहिणी डबल योजनेचा लाभ घेत आहेत अशा जवळपास 2 ते 3 लाख महिला एकाच दिवशी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहेत किंवा त्यांना 10व्या हप्त्याचा अजिबात लाभ वितरित होणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही सर्व नियम तर पालन करत आहात का याची एकदा पुष्टी करा व सर्व नियम व अटी सज्ज आहे ते अशा पद्धतीने येणार आहेत. डिअर कस्टमर, DBT ऑफ गव्हर्नमेंट ऑफ लाडकी बहीण योजना क्रेडिटेड इन युअर अकाउंट अशा पद्धतीने मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. कारण की आज दिनांक 23 एप्रिल आहे आणि ह्या महिन्याचा शेवट महिना अखेर जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या कारणास्तवच लाडक्या बहिणींच्या खात्यावर 10वा अधिक 11 हप्ता वाटपा संदर्भात पहिला टप्पा जो आहे तो सुरुवात झालेली आहे. चला तर आपण पाहूया पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या महिलांना पैसे मिळणार. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. या 15 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, तुमचे बँक खाते या 15 जिल्ह्यामध्ये असेल,
तर तुम्हाला आज दुपारी 3 वाजता पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. चला तर आता पाहूया नेमकं कोणत्या बहिणी असणार आहेत आणि यासाठी काही नवीन अटी आलेल्या आहेत का? सोबतच 27,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत व लाडकी बहीण योजनेमधून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. या बाहेर काढण्याचं कारण नेमकं काय असणार आहे व कोणत्या या 4 चुका लाडक्या बहिणी करत आहेत आणि या चुकांच्या कारणामुळे लाडक्या बहिणींना बाहेर काढला आहे ते देखील आपण माहिती लगेच जाणून घेणार आहोत. त्यामुळे सोबतच लाडक्या बहिणींना वर्धापन दिनानिमित्त 7 मोठे व जबरदस्त गिफ्टसुद्धा वाटप केले जाणार आहेत. हे पहा बहिणींना अत्यंत आनंद लवकरच होणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट पाहायची आहे. ती म्हणजे काय, तर आज दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे. कारण की नवीन यादी जाहीर झाल्याच्या अनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यावर आज पैसे जे ते जमा होणारच आहे. सोबतच 20 जिल्ह्यांची यादी आहे मित्रांनो. त्यातील 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत आणि 5 जिल्ह्यामध्ये उद्या सकाळ सकाळ पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर या 27,000 महिला बाहेर का पडल्या आणि तुम्ही बाहेर तर पडला नाहीत ना, ही गोष्ट जाणून घेण्यासाठी पुढील माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. कारण की नवीन यादीनुसार फक्त याच महिलांना 2100 रुपये वाटप होणार आहेत. हो मित्रांनो, 2100 वाटप करण्याचा निर्णय तर शासनाने घेतलेला आहे, परंतु अद्याप लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते. परंतु आतापासून म्हणजेच 10वा हप्ता जो असणार आहे तो लाडक्या बहिणीसाठी अत्यंत मोलाचा असणार आहे. कारण या हप्त्याच्या अंतर्गतच लाडक्या बहिणींना 10वा हप्ता जो आहे तो वितरण केलं जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तो म्हणजे 2100 रुपये. तर आता 4था हप्ता 10वा हप्ता जो आहे तो 4 टप्प्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत एकूण 20% महिलांना पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत. याच्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मित्रांनो तुम्ही पाहू शकता 30% महिलांना एकूण पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. नंतर तिसरा टप्पा असणार आहे 40% महिलांचा आणि अंतिम टप्प्यामध्ये तर सर्व सरसकट महिलांना पैसे वितरण केलं जाणार आहे. तर मित्रांनो आता हा महिना संपण्यासाठी फक्त आज किती तारीख आहे, तर आज आहे 23 एप्रिल आणि महिना संपण्यासाठी जास्तीत जास्त फक्त 8 दिवस राहिलेले आहेत. जवळपास 7 ते 8 दिवसच राहिलेले आहेत आणि या 7 दिवसाच्या आत मित्रांनो तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. परंतु आज एकूण 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. त्या यादीमध्ये किंवा त्या यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना पैसे जे ते जमा होणार आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. या ठिकाणी पहिला टप्पा जो आहे असणार आहे तो पहिल्या टप्प्यात त्यांनी सांगितलेलं, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये पैसे न आल्या कारणास्तव आता डायरेक्ट पहिला आणि फक्त 2च टप्पे होणार आहेत. तिसरा आणि चौथा टप्पा आणि याच्या अंतर्गत म्हणजे आज तारीख आहे 23 मित्रांनो आणि 23 ते 30 तारखेच्या अंतर्गत 2 टप्प्यामध्येच पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. सर्वात अगोदर 15 जिल्हे, आज 5 जिल्हे उद्या सकाळ सकाळ पैसे पडणार आहेत. चला तर कोणत्या टप्प्यात कोणत्या महिलांना पैसे पडणार तर मित्रांनो एक गोष्ट जाणून घ्या. महिलांना पैसे त्यांच्या वयानुसार पडणार आहेत. सर्वात अगोदर वृद्ध महिलांना पैसे पडणार आहेत. म्हणजे 55 ते 60च्या दरम्यानच्या महिला असतील त्या महिलांना पैसे जे ते पडणार आहे. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप नंतर 30 आणि 18 ते 25पर्यंत पैसे जे ते अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पडणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर आता मेन गोष्टीकडे वळूया. म्हणजे आज एकूण 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप तर होणार आहेत. मग ते 15 जिल्हे कोणते आहेत व या 15 जिल्ह्यामध्ये किती पैसे मिळणार ते आपण जाणून घेऊया. चला तर वळूया आपल्या मेन अपडेटकडे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा लाडकी बहीण योजनेचे आज पैसे वाटप होणार आहेत. तो नकाशा तुमच्या समोर आहे, स्क्रीनवर आहे. चला तर या स्क्रीनमध्ये पाहूया आपण कोणते जिल्हे आहेत व कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते डायरेक्ट मिळून जाणार आहेत ते आपण जाणून घेऊया. तर यामधील सर्वात पहिला जिल्हा असणार आहे मित्रांनो सर्वांचा आवडता आणि लाडका जिल्हा, तो म्हणजे मित्रांनो रायगड. कारण की रायगड या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता आणि त्या वचनपूर्ती सोहळ्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना पैसे मिळाले का विचारण्यात आलं होतं, परंतु भरपूर महिलांनी हात खालीच होते कारण की त्यांना पैसे मिळाले नव्हते आणि या कारणास्तव सुरुवात जी असणार आहे ती रायगडपासून असणार आहे. याच्यानंतर पुणे विभागात देखील पैसे नक्कीच मिळून जाणार आहेत आज, कारण की आज पुण्याची या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीच्या अंतर्गत निर्णय झालेला आहे की लाडक्या बहिणींना आजपासून पैसे वाटप करण्यास सुरुवात करा. तो म्हणजे कितवा, तर 10वा हप्ता आज वाटप करून टाका असे आदेश वरून आलेले आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार व जळगाव. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वितरण होणार आहे. आज एकूण 15 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. त्याच्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार, तर मित्रांनो मग परभणी असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, नांदेड असेल किंवा यवतमाळ असेल, तर या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जे ते जमा होऊन जाणार आहे. तुम्ही मला सर आमच्या जिल्ह्यांचं काय, सिंधुदुर्ग राहिला किंवा इकडे मग गोंदिया असेल, भंडारा किंवा इथे वर साईडला पाहिलं तर नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल किंवा नाशिक असेल, तर हे पहा या जिल्ह्यामध्ये देखील पैसे येणार आहेत. सलग 3 दिवस पैशांचा पाऊस अक्षरशः महाराष्ट्रात होणार आहे, कारण की पैसे तेवढे वाटप जे आहे ते लाडक्या बहिणींना होणार आहे. ती गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे.
चला तर आता लाडक्या बहिणींना पैसे तर मिळणार, मग कोणत्या बँकेमध्ये प्राधान्य असले तर तुम्हाला लवकरात लवकर लाभ मिळणार. तर हे पहा, एकूण 8 नवीन बँका आहेत. या 8 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल, सरकारी बँक आहेत मित्रांनो, या सरकारी बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला याचा लाभ जो आहे तो वितरण केलं जाणार आहे. तर याच्या अंतर्गत सर्वात पहिला टप्पा असा होणार आहे, ज्या महिलांची खाते SBIमध्ये असेल किंवा पोस्ट पेमेंट बँकेत आहे किंवा पोस्टच्या ऑफिस बँकेमध्ये खाते आहे, तर अशा महिलांना सर्वात अगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे पैसे वाटप संदर्भात. कारण की पैसे पाठवता क्षणी ते बँकेमध्ये जमा होत असतात. सरकारी बँक असल्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण, दिरंगाई, उशीर अजिबात होत नाही. या कारणास्तव लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. ज्या बँकेचे खाते इतरत्र महिलांची बँकेत दुसरी बँके खाते असेल, मग ती प्रायव्हेट बँक कोणती असू देत, त्या बँकेत जर असेल तर मग येण्यास थोडासा उशीर नक्कीच होणार आहे. ही तुम्ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. चला तर आता लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयानिमित्त 7 मोठे जबरदस्त गिफ्ट जे आहे ते मिळून जाणार आहे. ते 7 गिफ्ट कोणते असणार, कोणत्या बहिणींना मिळणार, संपूर्ण अपडेट आपण लगेच जाणून घेऊया. तर मित्रांनो,